नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवसर तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आपल्याकडे एक प्रश्न आहे। तर प्रश्न काय होता, PSIच्या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर काय होतं की एक वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्यामध्ये जे आहे ना, तुम्हाला एरर म्हणजे चूक काय ते ओळखायचे। वाक्याचे 4 पार्ट केलेले आहेत, A B C आणि D अशा प्रकारे, ठीक आहे। तर बघा, आपण जे आहे ना सुरुवात करू। वाक्य काय म्हटलेलं आहे, न्यूज ऑफ डेथ। आता एक साधी सरळ गोष्ट बघा, ऑफ वाली कन्सेप्ट काय, ऑफच्या नंतर एक नाउन येते, ऑफच्या आधी एक नाउन येते आणि आपलं जे व्हर्ब यायला पाहिजे ना, तर व्हर्ब कसं या पहिल्या ऑफच्या नामाच्या किंवा सर्वनामाप्रमाणे ते चेंज होणार। ऑफच्या आधी येणार नाउन जर सिंग्युलर असेल तर व्हर्ब सिंग्युलर, ऑफच्या आधी येणार नाउन जर प्लुरल म्हणजे अनेक वचन असेल तर व्हर्ब काय येणार, तुमचा अनेक वचन येणार, ठीक आहे। तर आता बघा, हे न्यूज जे आहे ना, न्यूज म्हणजे काय असते, बातमी। आता भरपूर मुलांची कन्सेप्ट काय असते की नामाला यस किंवा इयस जर का लागलं ना, तर ते काय होते माहित आहे का, प्लुरल म्हणजे काय होते, अनेक वचन होते, बरोबर आहे। आता बघा, हे जे न्यूज आहे ना, तर न्यूज या शब्दामध्ये शेवटी यस आलेलं आहे। मग भरपूर विद्यार्थ्यांचं असं कन्फ्युजन काय होते की शेवटी यस आलं म्हणजे अनेक वचनच असायला पाहिजे, बरोबर की नाही। मग जर का यातला आपण यस काढून टाकला तर काय होणार, हे न्यू होणार की नाही। न्यू म्हणजे काय, नवीन, आणि न्यूज म्हणजे काय असते, बातमी, बरोबर आहे। त्यामुळे जे आहे ना, न्यूज हा मुळात एक शब्द आहे ज्याला आपण बातमी म्हणतो, ठीक आहे। आता जर का बघा, हे बॉय आहे, हे बॉय आहे, याला जर का आपण येस लावलं तर काय होणार, बॉयज होणार, जे की अनेक वचन होणार। म्हणजे बॉय म्हणजे मुलगा आणि बॉयज म्हणजे काय, मुले। याचा अर्थ चेंज नाही होत, हे एक वचन आहे, हे अनेक वचन आहे, ठीक आहे। त्याचप्रमाणे न्यूज जे आहे ना, न्यूजचा जर का यस काढला तर न्यू होतो, नवीन। आणि न्यूज जे आहे ना, हा एक वेगळा शब्द आहे, त्यामुळे हे सिंग्युलर आहे। याच्यामध्ये कोणी गडबड काय की कन्फ्यूज नका हो। पहिल्या पार्टमध्ये एरर नाही, दुसऱ्यामध्ये बघा काय होतं, ऑफ होतं, ऑफच्या नंतर काय माय होता आणि नंतर काय क्लोज फ्रेंड्स, याच्यामध्ये पण काय एरर नाहीये, ठीक आहे। आता बघा, इथं जे आहे ना, हे वर आलेलं आहे। आता हे वर कोणासाठी यूज झालेलं आहे, वाक्याच्या सब्जेक्टसाठी। आणि वाक्याच्या सब्जेक्टमध्ये काय होतं माहिती आहे का, या ऑफच्या आधी येणारं काय होतं, डेथ होतं, ना डेथच्या आधी ऑफ होतं, ना ऑफच्या आधी काय होतं, न्यूज होतं। मग न्यूज जर का सिंग्युलर असेल तर आपला वाक्याचा सब्जेक्ट पण सिंग्युलर यायला पाहिजे, म्हणून इथं वरला रिप्लेस करणार शब्द काय येणार, वाज येणार। म्हणजे सी वाला आपला आन्सर असेल आणि सी काय आहे, 3 नंबरचं ऑप्शन आपलं उत्तर असणार आहे। बघा, पहिलं चुकीचं आहे, दुसरं चुकीचं आहे, चौथं चुकीचं आहे, 3 नंबरचा आपला आन्सर असेल। बघा विद्यार्थी मित्रांनो, साधं सरळ आहे, इंग्रजी भाषा चिल्लर आहे। अशाच नवीन ट्रिक शिकण्यासाठी जे आहे ना, जे नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि मित्रांमध्ये पण शेअर करून सांगा। सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल।